फ्राय पॅन तापत ठेवला आहे. त्यामध्ये तेल ओतून घेऊ. चांगलं 2-3 चमचे तेल ओतून घेते ते मी. आपण जी भाजी बनवणार तिला थोडंसं तेल जास्त लागतं. आपलं तेल तापले. तेलामध्ये थोडंसं जिरं. जिरं छान फुललं की 2-3 लवंगा. गॅस बारीक केलाय मी. आणि तेजपत्ता. इथे मी 2 तेजपत्ता टाकलेत. मोठे मोठे होते म्हणून मध्ये कापले त्याला आणि त्याचे 4 भाग केलेत. थोडीशी कोथिंबीर. कांदा. भरपूर सारा कांदा घालायचा. आता आपण इथे चांगला कांदा शिजवून घेऊया. हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा इथे शिजवून घ्यायचा आहे. इथे कांदा आपला छान परतून झालाय. तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर, तिखटवाली मिरची पावडर, थोडासा हिंग. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून झाले. त्यामध्ये टाकूया भिजवलेली हरभरा डाळ. हरभरा डाळ टाकले का आपण सगळं मिक्स करून घेऊया. इथे आपली डाळ छान मिक्स झाली. त्याची अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. झाकण काढूया. त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. मिक्स करून घेऊ. इथं आपलं छान मिक्स करून झाले. त्यामध्ये ओतणारे आपण गरम पाणी. खूप अशी पातळ नसते ही भाजी. थोडीशी लपथपीत असते. ते डाळ शिजायला लागेल तेवढं पाणी ओतायचं. त्याच्यावर पीठ ठेवणारे आता परत झाकण. झाकण काढूया. आपल्या इथं भाजीला हलकीशी उकळी यायला लागली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. आणि डाळ शिजवल्यामुळे पटकन शिजली जाते. अगदी जास्त वेळ नाही लागत. कलर खूप सुंदर आलाय. परत झाकण ठेवून घेऊ. आणि डाळ शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 10 मिनिटं झाली आहेत. मी झाकण ठेवलं होतं. झाकण काढूया. अगदी बारीक गॅसवर मी शिजवलेत. डाळ शिजली का बघूया. डाळ खूप छान शिजली आहे. वरती गरम मसाला टाकूया थोडासा. थोडीशी कोथिंबीर. मिक्स करून घेऊ. गरम मसाला टाकला का सगळीकडून चांगले मिक्स करून घ्यायची. आणि आता फक्त 1 मिनिटासाठी किंवा 1 वाफ येऊन द्यायची. आपला डाळ कांदा तयार होणार. आणि गॅस बंद करून टाकूया आपण. 1 मिनिट झालाय. झाकण काढूया. खूप सुंदर झालाय. घट्ट पण नाही पातळ पण नाही. अगदी थोडीशी ग्रेव्ही आणि डाळ एकदम छान शिजली आपली. चला, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा. सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक करा आणि शेअर करा. गॅस बंद करते.